अमितने नेहाला आपल्याकडे ओढलं. सुरुवातीला नेहा खूप घाबरली. तिचा श्वास वेगाने चालू होता. पण अमितच्या डोळ्यांत तिला वासना नव्हे तर तिच्यावरचं गाढ प्रेम दिसत होतं. नेहा, तो हळू आवाजात म्हणाला, 1 महिना मी फक्त तुझ्या होकाराची वाट पाहत होतो. मला तुझ्यावर प्रेम आहे आणि ते कायम तुझ्या मनाचा आदर करतच राहील. यावर नेहाने मान खाली घातली. तिच्या गालांवर लाजेची हलकी गुलाबी छटा पसरली. मी फक्त घाबरले होते, ती कुजबुजली. अमित हलकसं हसला. मग भीतीला आज इथेच थांबू दे आणि आपल्या प्रेमाला सुरुवात होऊ दे. त्याने तिचा हात अलगद आपल्या हातात घेतला. नेहानेही नकळत त्याच्या बोटांना घट्ट पकडलं. त्या स्पर्शात विश्वास होता, आपुलकी होती आणि एक न बोललेलं वचन होतं. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. बाहेर पाऊस रिमझिम बरसत होता, तर घरात फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. नेहा हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, आता मला तुझ्यापासून भीती वाटत नाहीये, कारण तुझ्याजवळ मला माझं घर सापडलं आहे. अमितने तिच्या कपाळावर प्रेमाने हलकसं चुंबन दिलं. ते एका क्षणाने त्यांच्या नात्यातला संकोच विरघळला आणि 2 मनं आणखी जवळ आली. त्या रात्री त्यांनी एकमेकांशी खूप गप्पा मारल्या, जुन्या आठवणी शेअर केल्या आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन पुन्हा एकदा मनापासून दिलं. आणि त्या दिवसापासून त्यांचं नातं आणखी गहिरे होत गेलं. प्रत्येक सकाळ तिच्या हसण्याने सुरू व्हायची आणि प्रत्येक संध्याकाळ त्याच्या प्रेमाने सहवासाने पूर्ण व्हायची. नेहानेही नकळत त्याच्या बोटांना घट्ट पकडलं. त्या स्पर्शात विश्वास होता, आपुलकी होती आणि एक न बोललेलं वचन होतं. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. बाहेर पाऊस रिमझिम बरसत होता, तर घरात फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. नेहाने लाजून नजर खाली केली. तिच्या ओल्या केसांवरून पाण्याचे थेंब अलगद खाली सरकत होते. अमितने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची एक बट हळूवार कानामागे सारली. इतकी सुंदर दिसतेस की आज पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो आहे, तो हसत म्हणाला. नेहा लाजून त्याच्या छातीवर हलकासा हात ठेवत म्हणाली, असं पाहू नकोस, खूप लाजते मी. अमित हसला, आता तू माझी बायको आहेस, मग तुला मनभर पाहण्याचा अधिकार तर मला आहे ना. नेहाच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत आता भीती नव्हती, फक्त प्रेम आणि विश्वास होता. ती अलगद त्याच्या मिठीत विसावली. अमितनेही तिला जपून जवळ घेतलं. काही क्षण दोघे शांत उभे राहिले. शब्दांची गरजच उरली नव्हती. त्यांच्या नजरा आणि हृदय एकमेकांशी बोलत होते. आयुष्यभर अशीच माझ्यासोबत राहशील ना, अमितने कुजबुजून विचारलं. नेहा हलकसं हसली आणि मान डोलावली. फक्त या जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात. त्या उत्तराने अमितच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने हलकसं चुंबन घेतलं आणि तिला आणखी घट्ट मिठीत घेतलं. त्या मिठीत दोघांनाही आयुष्यभराची साथ, सुरक्षितता आणि निस्वार्थी प्रेमाची निस्वार्थ प्रेमाची जाणीव होत होती. नेहाने हलकेच डोळे मिटले. अमितच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. त्या प्रत्येक ठोक्यात तिच्यासाठी असलेलं प्रेम दडलं होतं. काय विचार करतेस? अमितने तिच्या केसांवरून अलगद हात फिरवत विचारलं. नेहा मंद हसली. विचार करते, 1 महिन्यापूर्वी आपण दोघं एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होतो आणि आज तुझ्याशिवाय माझा प्रत्येक दिवस अपुरा वाटतो. अमित तिच्याकडे पाहत हसला. मी तर पहिल्याच दिवसापासून ठरवलं होतं, तुला कधीच रडवायचं नाही. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम असंच जपायचं. नेहाच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू दाटून आले. खरंच इतकं प्रेम करतोस माझ्यावर? अमितने तिचा हात अलगद आपल्या ओठांजवळ नेत त्यावर प्रेमाने हलकसं चुंबन दिलं, शब्दांपेक्षा जास्त. आणि हे ऐकताच नेहा पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं
आणि बाहेर पावसाची सर अजूनही सुरू होती. पण घरात मात्र दोन हृदयांची एकमेकांवरचा विश्वास आणखी घट्ट केला होता. त्या रात्री त्यांनी एकमेकांच्या स्वप्नांविषयी, भविष्याविषयी आणि छोट्या छोट्या आनंदाविषयी खूप गप्पा मारल्या. प्रत्येक वाक्यागणिक त्यांच्यातील संकोच कमी होत गेला आणि प्रेम अधिक गहिरं होत गेलं. त्या क्षणानंतर नेहाच्या मनात एकच भावना होती. तिने केवळ नवरा नाही तर आयुष्यभर तिचा हात न सोडणारा साथीदार मिळवला होता. काही क्षण दोघे तसंच शांत उभे राहिले. त्या शांततेतही त्यांच्या मनात हजारो भावना एकमेकांपर्यंत पोहोचत होत्या. नेहाने अलगद वर पाहिलं. अमित अजूनही तिच्याकडे तितक्याच प्रेमाने पाहत होता. असं काय पाहतोयस? ती लाजून म्हणाली. अमित हलकसं हसला. तुला पाहून अजूनही विश्वास बसत नाही. तू खरंच माझी बायको आहेस. नेहा गालातल्या गालात हसली. मग रोज खात्री करून घ्यायची का? हो, आयुष्यभर. हे ऐकताच ती पुन्हा लाजली. तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहून अमितचं मन भरून आलं. त्याने तिला दोन्ही आपल्या हाताने घेतलं आणि म्हणाला, नेहा, तू मला एक वचन देशील? ती म्हणाली, हो, देईल. कसलं? कितीही राग आला, कितीही भांडण झाली तरी माझा हात कधी सोडायचा नाही. नेहाने क्षणाचाही विचार न करता त्याला वचन दिलं आणि त्याच्या हातावर आपला हात ठेवला. आणि मीही तुला असं कधीच एकटं सोडणार नाही, कधीच नाही. ते एका वचनाने दोघांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. अमितने कपाटातून एक छोटंसं गिफ्ट बॉक्स काढलं. हे तुझ्यासाठी. नेहा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आज कसला प्रसंग आहे? काही खास नाही, फक्त तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहायचं होतं. तिने बॉक्स उघडला. आत एक सुंदर चांदीची नाजूक पैंजण होतं. आवडली? अमितने विचारले. नेहाच्या डोळ्यांत आनंद चमकला आणि म्हणाली, खूप. ती भावूक होऊन त्याच्या मिठीत आली. धन्यवाद. इतकं प्रेम करणारा नवरा मिळणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. अमितने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि दोघे खिडकीजवळ उभे राहून पावसाच्या सरी पाहत राहिले. त्या रात्री त्यांच्या नात्यातील संकोच पूर्णपणे विरघळून गेला आणि त्या जागी जिव्हाळा, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याचं न बोललेलं वचन कायमच रुजलं. ही छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा. सर्वांनी लाईक करायचं आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशा छान छान कथा रोज ऐकायला मिळतील. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करून जा.